नमस्कार माडिक साहेब, बोला. नमस्कार साहेब. एक मिसिंग कंप्लेंट द्यायची होती. अहो मग तुम्ही कशाला आलात? मी कोणाला तरी पाठवून दिलं असतं. नाही सर, राहू द्या, त्याची काही गरज नव्हती. ते काय झालंय, माझे बुवा ना कालपासून घरी नाही आलेत. आईने आणि वस्तीतल्या लोकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते कुठेच सापडत नाहीये. तुम्ही प्लीज त्यांची मिसिंग कंप्लेंट लिहून घ्या आणि त्यांना लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नेमकं पुढे काय झालं मला डिटेलमध्ये सांगा. इन्स्पेक्टर साहेब, या केसमध्ये लवकरात लवकर काही ऍक्शन घ्याल तर बरं होईल, कारण ते काल रात्रीपासून सापडले नाही. हो सर, तुम्ही प्लीज माझ्या बुवांना लवकरात लवकर शोधून काढा. सर, मला आणि माझ्या आईला त्यांच्याशिवाय कोणीच नाहीये. ठीक आहे, मी माझ्या टीमला तिथे पाठवतो आणि त्या भागातील सर्व CCTV फुटेज ताबडतोब मागून स्वतः बघून घेतो. बघूया काही हाताला लागतंय का. थँक्यू सर. तुम्हाला काही कळालं तर लगेच सांगा. आम्ही बाहेरच थांबतो. ओके, ठीक आहे. सुरेखा, घ्या चहा घ्या. नाही चहा नको मला. अहो घ्या थोडा, तेवढीच तुम्हाला तरतरी येईल. घ्या. आणि हे बघा, बुवा सापडतील बरं, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. कशी काळजी करू नका, जीवाला नुसता घोर लावला ह्या माणसानं. आता त्यांच्या काळजीपोटी सगळी नुसती पळापळ करतात. का कळत नाही ह्या माणसाला, आपलं वय झालंय, आता आपणच आपल्याला जपलं पाहिजे का नाही. हो, मी तर 1000 वेळा सांगितलं, पण माझं कधीच ऐकलं नाही व त्यांनी. कसं आमच्यामुळं तुम्हा सगळ्यांना त्रास. हे बघा, तुमची काळजी कळतीये मला, पण हे अशी सारखी सारखी काळजी करून कसं चालेल सांगा बरं. तुम्ही पण आत्ताच आजारपणातून उठलायत की नाही. हा, आता ते काय आपल्या हातात आहे का. त्रास करून घ्यायचा नाही मग भागतं का. व्हायचा तो त्रास होतोच की. मला समजतंय बरं का, पण मला समजत नाहीये. काय चाललंय काय बुवांचं? परवा रात्रीचे असेच गायब झाले होते ना ते. काय झालेलं तेव्हा? वहिनी थांबा, यांना माहित असेल ना काय झालेलं. काय हो राणीची आई, कुठे गेले होते तुमचे बुवा? ते 10 रुपये पडलं होतं. आई ग, आणि मग घरी कसे आले परत? राणी आणि जावे बापू. साहेब, इंद्रजित साहेब म्हणायचं, आणि माझ्या इंद्राला काही दुसरी कामं नाही आहेत का हो? तुमच्या नवऱ्यानं दारू पिऊन कुठेतरी पडायचं, गायब व्हायचं, आणि तुम्ही माझ्या इंद्राला पळवायचं. हो नाही, तसं नाही बाईसाहेब. अहो, मी बी लई शोधलं. तुम्ही शोधलं तर काय उपकार केलेत का आमच्यावर? तुमचा नवरा दारू पिऊन कुठेतरी पडतो, यात माझ्या लेकाचा काय दोष आहे? का तुम्ही त्याला सारखे कामाला लावता? तो तुमच्यातला एक नाही, एका कंपनीचा MD कळते का तुम्हाला? तुमचा बेवडा नवरा दारू पिऊन कुठेतरी पडणार आणि माझ्या लेकांनी त्यांना शोधून काढायचं. हे एवढेच उद्योग करत बसायचे का त्यांनी? मालती अगं, काय काय चुकीचं बोलले आई? हा, इंद्रा भाऊजींनी सगळी कामं सोडून यांच्या सेवेला लागायचं का? आता काय, इंद्रा भाऊजी भोळे आहेत, पण यांना कळत नाही का? उर्मिला, तू जरा गप्प बस. बहिणी, तुम्ही तिला का गप्प करताय? नाही, माझ्या इंद्राने अजून तुमच्यासाठी काय आणि किती करायला हवं ना ते एकदाच सांगून टाका, आणि आपल्याकडनं काय सेवा हवी ना ते विचारा यांना. नाहीतर काय, ती राणी स्वतःला महाराणी समजतीये, आणि आता त्यात हे पण.
हॅलो, हा रतन, अरे तू बघितलं का सगळीकडं? हा, अरे त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर गेलास का रे तू? अरे त्यांचा तू मित्र नाही का? त्यांच्या घरी जाऊन बघ नाही एकदा. का असं करतेस राणी? प्लीज प्लीज माझ्याशी असं तुटक वागू नकोस. कसं सांगू तुला, खूप त्रास होतोय मला. एकदा ऐकून घे ना माझं. मी नाही राहू शकत असं, प्लीज. इंद्रा, राणीचा राग चुकीचा नाहीये रे. ती तुझ्यावर रागवली आहे याला तूच जबाबदार आहेस. ती तुझ्या चुकांमुळे चिडली आहे. आता तिचा राग जाईपर्यंत तुला पेशन्स ठेवावेच लागणार आहेत. तुलाच आता तिला समजावावं लागेल, तिचा राग घालवावा लागेल. हे बघ, तू तुझे प्रयत्न सोडू नकोस इंद्रा. ते सापडले ना की लगेच मला फोन करा, अजिबात थांबू नका. मी काय म्हणतो, आपण हा ऐकते मी. हा बरोबर. हे बघ, तू पोरांना सांग, ठीक आहे? आणि ते सापडले की लगेच त्यांना घरी येऊ नये. हा बस, तू फोन कर. राणी ऐक ना माझं. सर, तुम्हाला कळत नाहीये का? का मध्ये मध्ये करताय तुम्ही? तुम्ही माझ्यावर आणि माझ्या आई बुवांवर अजून उपकार करू नका. मला ना त्रास होतोय आता ह्या उपकारांचा. नाही सहन होते मला. मी त्याची परतफेड नाही करू शकणार आहे. राणी हे बघ, मी तुझा त्रास समजू शकतो. नाही समजू शकत तुम्ही काय. आणि तुम्हाला जर कळत असतं ना तर तुम्ही असे वागला नसतात माझ्याशी. आणि मी का म्हणून ऐकू तुमचं? का वागू तुम्ही म्हणताय तसं? सांगा बरं. मी तुमच्या उपकाराखाली दबून राहावं म्हणून तुम्ही करताय ना हे सगळं? म्हणून तुम्ही हे नाटक करत राहिलात ना आतापर्यंत? आय डोंट अंडरस्टँड, तू का अशी वागतेस? कारण तुम्ही वागलात तसं माझ्याशी. तुम्ही केलात विश्वासघात. अगं हो, मान्य आहे मला, मी चुकलो. त्याबद्दल मी ऑलरेडी तुझी माफी मागितली आहे. पण प्रत्येक वेळी तू तर बास झालं. बघा, आधीच माझे बुवा सापडत नाहीये. मला खूप टेन्शन आहे त्याचं. त्या सगळ्यामध्ये मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही असं सॉरी म्हणाल आणि सगळं पहिल्यासारखं होईल? तुमचं हे एक सॉरी ना आता काहीही बदलणार नाही. काहीच पहिल्यासारखं होणार नाही. सगळं ठीक होईल असं वाटतंय का तुम्हाला? तसं होणार नाहीये. तुम्ही श्रीमंत आहात, तुम्हाला सगळं तुमच्या मनासारखं करून घ्यायची सवय आहे. पण या सगळ्यामध्ये समोरच्याचं मन दुखावलं जातं याचा विचार नाही करत का हो तुम्ही? जाऊ दे, आता ना या बोलण्याला काही अर्थच नाही. आता माझ्या भुवांचं सापडणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आणि आता तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना हे नातं जोडायचं, तरी सुद्धा ही गाठ पुन्हा जुळणार नाहीये. सगळं संपलंय. आता फक्त नाटक उरलंय जे तुम्ही करताय. सर प्लीज, आता मी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. साहेबांनी आतमध्ये बोलवलंय तुम्हाला. हो हो, आले. नाही बाईसाहेब, तसं काय नाही. आहोत तुमचा हात सोडते तुमच्या पुढे. आता बास झालं. आता नाही सहन होते आमच्याच्यानी. अजून आम्हाला तुमच्यासाठी काही करायला लावू नका. तुमच्यामुळे ना खरंच खूप त्रास होतोय आम्हाला. गोचिडासारखे जे काही चिकटून बसल्यात ना आमच्या घराला, त्यामुळे खरंच खूप त्रास होतोय आम्हाला. अगं काय बोलतेस तू? अहो बरोबर तेच बोलते वहिनी. आपलं काही धर्मदाय संस्था नाहीये. ओ राणीची आई, अजून ना आम्ही तुमच्यावर काही उपकार करू शकत नाही. तुमच्यामुळे खरंच खूप त्रास होतोय आम्हाला. माझा इंद्रा कामधाम सोडून यांच्या वस्तीत काय जाऊन राहतो, यांच्या पुढे मागे काय करतो. अहो अजून हवंय काय तुम्हाला? त्याला घरगडी करूनच शांत बसणार आहात का? नाही बाईसाहेब, असं नाही बाईसाहेब. बाईसाहेब, बाईसाहेब आमचं चुकलं. माफ करा, माफ करा बाईसाहेब. हो, ही नाटकं ना दुसऱ्यांसमोर करायची, माझ्या समोर नाही. मालती, अगं ते कुठल्या परिस्थितीत आहे ते तरी बघ ना. यांच्या या परिस्थितीला यांचा नवराच कारणीभूत आहे. आपण काय करणार आहोत? ओ हुकुमाच्या राणीची आई, जरा जरी लाश शिल्लक असेल ना तुमच्यात, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. यापुढे काहीही झालं तरी रडत आमच्या घराची पायरी चढायची नाही.
जर असं रडत आमच्या दारात पुन्हा आलात ना, तर जाताना तुम्ही एकट्या जाणार नाहीत, तर तुमच्या सोबत तुमच्या लेकीलाही कायमची परत पाठवून देऊ. पण मग शेवटचं कुठे दिसले बुवा? तोच एक गोंधळ आहे. गोंधळ म्हणजे नक्की काय झालंय? सांगतो, आपण बघूया. हे बघा, इथे बुवा फिरताना दिसत आहेत, बरोबर आहे. आणि ह्या बाजूनी मग तुमची गाडी आली. बुवा गाडीत बसले, गाडी निघाली पुढे तुमची, आणि तिथून पुढच्या चौकातून उजव्या साईडला वळाली गाडी. आणि इथून पुढे काही दिसत नाहीये. पण मग सर, ह्या सगळ्यानंतर दिवसभरात बुवा कुठे कुठे दिसले? कुठेच नाही, कारण तिथून पुढचं फुटेजच मिळत नाहीये. पण मी स्वतः त्यांना वस्तीत सोडलं होतं. हो, गाडी वस्तीच्या दिशेने जाताना स्पष्ट दिसते, पण तिथून पुढे काय घडलं, तिथून ते कुठे गेले, हे काहीच दिसत नाहीये. मग आता आम्ही टीमला वस्तीकडे पाठवलंय. आसपास चौकशी करून नक्कीच काहीतरी क्ल्यू आपल्या हाती लागेल. मिस्टर माडिक, तुम्ही त्यांना एक्झॅक्टली कुठे सोडलं होतं? अहो, मी त्यांना एक्झॅक्टली वस्तीजवळ सोडलं होतं आणि मी त्यांना म्हणालोय की माझ्यासोबत आपल्या घरी चला, पण ते नाही म्हणाले. मग मी त्यांना सोडलं आणि तिथून निघालो. ओके. पुढच्या कुठल्याच कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसत नाहीयेत का? कोण जाणे. मी काय म्हणतो, आपण तिथे जाऊन चौकशी केली तर? नाही, नको. हवालदार येतच असतील विचारून. तशी सूचना दिली आहे मी त्यांना. इंद्रजित सर म्हणतायत की त्यांनी बुवांना वस्तीत सोडलं. मग बुवा वस्तीतून कुठे गेले? आणि ते सीसीटीव्ही मध्ये पण पूर्ण दिवस कुठेच दिसत नाहीये दुसरीकडे. असं कसं शक्य आहे? जर बुवा वस्तीतून बाहेरच पडले नाहीत तर बुवांनी घरी असायला पाहिजे. पण आई म्हणते की बुवा तर घरीच नव्हते आणि इंद्रजित सरांनी बुवांना वस्तीत सोडलं. बुवा वस्तीत पण नाहीयेत, घरी पण नाहीयेत, मग बुवा गेले कुठे? काळजी करू नकोस राणी, सापडतील बुवा. असंही आपण सगळे प्रयत्न. राणी, सर, बुवा गायब होण्याआधी शेवटचं फक्त तुम्हीच पाहिलं होतं त्यांना. तुम्ही नक्की त्यांना तुमच्या गाडीतून उतरवलत ना? तुझं माझ्यावर विश्वास नाहीये, अजिबात नाही. तुम्ही खरं सांगा, तुम्ही माझ्या बुवांना तुमच्या गाडीतनं वस्तीत खाली उतरवलं होतं ना? काय बोलते? तू माझ्यावर आरोप करतेस? तो एवढा मोठा की मी बुवांना. हो, कारण तुमचेच प्लॅन एवढे मोठे असतात. आय कांट बिलीव्ह की तू माझ्याशी असं बोलतेस. मलाही वाटलं नव्हतं तुम्ही असं वागाल. पण मला माझी बाजू तर मांडू दे. हे बघ, मी मान्य करतो की एकदा चूक झाली आहे माझ्याकडनं, पण याचा अर्थ असा नाही की मी अशी चूक परत करेन. कोणाला माहित? हो, तुम्ही हे असं वागाल हे सुद्धा कोणाला वाटलं होतं का? आणि तुम्ही चुका करत नाही हे तुम्हीच काय म्हणताय? समोरच्यालाही वाटू द्या ना असं. हो, तुमच्यावर विश्वास ठेवा असं वाटला पाहिजे ना. आणि तुला खरंच असं वाटतंय की मी असा वागेन? वागाल सुद्धा. माझा तर तुमच्यावर काडी मात्र विश्वास नाही आता. हे बघ राणी, मी प्रत्येक वेळी तुला. मी इथे नाही बोलू शकत. तू गाडीत बस. अर्थ आहे काय वागण्याला? अहो, वाजले बघा किती. केव्हाच गेला इंद्रा बाहेर, अजून त्याचा पत्ता नाहीये. बरं, काही सांगूनही जात नाही. कुठे जातोय, कधी परत येणार आहे. अहो, काही खाल्लं असेल का नाही तेही माहित नाही मला. मालती, अगं कळवेल तो. तू नको काळजी करू, शांत हो बरं. अहो, मला कसं शांत व्हायला सांगताय तुम्ही? आणि मला का सांगताय मुळात? रस्त्यावरच्या लोकांसाठी माझा इंद्रा कसा धावतोय बघितलंत ना?
खाण्यापिण्याची शुद्ध नाहीये त्याला. हे काम आहे का त्याचं? कळायला नको यांना. हे सगळं करायचं का यांच्यासाठी? काही झालं की यायचं तोंड वर करून इकडे. अजून काही सेवा करायची का तुमची? नाही, सांगा हो, सांगा. तुम्हाला काय हवं नको ते सांगा. आम्हाला दुसरं कामच काय आहे ना. तुमचे पाय बी चेपून द्यायचं का? नको, मग डोकं चेपून देऊ का? आता काहीतरी करायला हवंच ना तुमच्यासाठी. सांगा सांगा. आबांना बोलवून घेऊ का तुमच्या सेवेसाठी? मालती, अहो अगं काय, हेच तर हवंय ना यांना. माझ्या लेखाला तर कामाला जुंपलंच यांनी. आता आमच्या ह्यांनाही जुंपा म्हणावं. अख्खं महाडिक कुटुंब ना तुमच्या सेवेसाठी हजर करते मी, म्हणजे तुमचा जीव शांत होईल. हे शेवटचा तपास. यानंतर या घराच्या दिशेने वळूनही बघायचं नाही. माझ्या मुलाला कामाला लावलंय आणि आता स्वतः मात्र इकडे आराम करणार. आणि आपण आहोतच यांच्या दिमतीला. तर काय बाबा, या सुरेखा मॅडम आपल्या घरी आल्या आहेत. मग आपल्याला अगदी पंचपक्वान्नांचं जेवण बनवावं लागणार. बहिणी, अहो यांची रूम तयार करावी लागेल. जा जा, यांच्या आरामाची व्यवस्था करा. मालती, नको ना. अहो नको कसं? बघताय ना तुम्ही, माझा लेक ह्यांच्यासाठी कसा राब राब राबतोय. मग आपण करायला नको का? अहो स्वतः मला जावं लागणार यांना वारा घालायला. ऐका तुम्ही माझं, तुम्ही एक काम करा, तुम्ही लगेच जेवणाच्या तयारीला लागा. काय उशीर झाला ना तर सुरेखा मॅडम चिडतील. आणि एकदम भारीतला स्वयंपाक करा. काही कमी पडता कामा नये यांच्या सेवेमध्ये. मालती, गो बाई, बघा आबांना यांच्या सेवेत बोलवायचं राहूनच गेलं. असं करून कसं चालेल? थांबा, मी लगेच बोलवते. हो बाईसाहेब, नको. आबासाहेबांना नका बोलू इथं. मी जाते माझं घरी. तुम्ही लय त्रास करून घेऊ नका. मी जाते. अहो त्रास कसला त्यात? हे तर आमचे भोग आहेत ना, ते आम्हाला भोगायलाच पाहिजेत. आणि फक्त मी आणि आबा नाही, आमचं अख्खं महाडिक कुटुंब मी तुमच्या सेवेला हजर करते, म्हणजे शांतता मिळेल तुम्हाला. नाही नाही बाईसाहेब, मी जाते माझ्या घरी. सुरेखा वहिनी, झालं, आता इथे तर बोलू शकता ना तुम्ही. बोला. आय नो तू माझ्यावर रागवलीस आणि झालीये माझ्याकडून मिस्टेक, मी मान्य करतोय. पण तू काय बोलतेस, तुला कळतंय का? सगळं कळतंय मला. याचा अर्थ असा होतो की मी बुवांना वस्तीत सोडलंच नाही. ते गायब होण्यामागे मी जबाबदार आहे. मी काहीतरी केलंय बुवांना. मला कळतच नाही, तू असं कसं बोलू शकतेस? तुला गांभीर्य कळतंय का तुझ्या बोलण्यामागचं? तू सरळ सरळ आरोप करतेस माझ्यावर. मी असं काही का करेन? याचं कारण तुम्हाला चांगलंच माहिती. राणी, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? बरोबरच बोलते. आणि कशावरून तुम्ही नसेल केलं हे? सुरेखा ते तुम्ही निघालात? बुवांचा काही पत्ता लागला का? अहो नाही ना, नाही ना. पण ह्या ऐकतच नाहीयेत, घरी जायचं म्हणतात. मी त्यांना तेच सांगते की अहो इथेच थांबा. तिकडे एकटं थांबून काय बरं करणार आहात तुम्ही? आणि अहो काळजी करू नका, तुमच्या सेवेत आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. पण ह्या ऐकतच नाहीत, निघायचंच म्हणतात. सुरेखाताई, मालतीचं ऐका, त्याचं म्हणणं बरोबर आहे. मी आता एकट्या नका जाऊ तिथं. हे बघा, आपण सगळे बुवांना शोधून काढूयात. सापडते ते. हवं तर मी जातो शोधायला. बघा, आता आबाही तुमच्यासाठी घराबाहेर पडतायत.
काय म्हणाले होते मी? अहो आता तरी रडू नका, थांबा. आणि आम्ही आहोत ना सगळे, संपूर्ण महाडिक कुटुंब आहे. नाही नाही आबासाहेब, हो मी इथं बसून तरी काय करू, त्यापेक्षा मी जाते घरी. अहो पण तुम्ही एकट्या. आबा मी सोडतो यांना. बघा, सगळे तुमच्यासाठी एका पायावर तयार आहेत. नको, काही लागलं तर मी सांगेन की, पण मला जाऊ द्या आबासाहेब घरी. बरं ठीक आहे अजित, त्याला सोडून द्या जा. हो आबा. या आधी सुद्धा तुम्ही असंच केलंय. तुम्ही तुमच्या चुका पूर्णपणे लपवण्याचा प्रयत्न करता सर. या आधी तुम्ही ज्या काही चुका केल्या आहेत त्याचे सगळे पुरावे तुम्ही लपवलेत. तुमचा राग लपवलाय, ती चिठ्ठी लपवली, माझं लग्न का मोडायचं होतं तुम्हाला याचं प्लॅनिंग लपवलं. तसंच आता बुवांना सुद्धा लपवलं असेल. तुला वेळ लागलाय का? मी का लपवेन बुवांना आणि काय मिळणार आहे मला त्यांना लपवून? कारण बुवांना गायब केल्यावरती त्यांच्याजवळ असणारा धडधडीत पुरावा सुद्धा गायब होईल ना. तुमचा खरा चेहरा कळणारच नाही सगळ्यांना. कारण बुवाच सांगू शकतात की त्यावेळी नेमकं काय घडलं होतं आणि कसं घडलं होतं. आणि वाटेल ते बोलू नकोस, थोडा विचार कर बोलण्याच्या आधी. तुम्ही वागण्याआधी केलात का विचार? अगं तुझे वडील आहेत ते, मलाही वडिलांसारखे आहेत. बास झालं सर, पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू ना, कंटाळा आला आता मला. आणि थोडा विश्वास ठेव ना माझ्यावर. नाही ठेवता येणार. आता तुमच्यावरच काय, मला कोणावरच विश्वास ठेवता येणार. आणि मला खूप हर्ट होत आहे. आणि मला हर्ट होतंय त्याचं काय? स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता मी तुमच्या. तुम्हाला खूप जवळचा मित्र मानत होते. तुम्हाला सगळं सांगायचे, तुमच्या बरोबर शेअर करायचे. तुमच्या भोवती आयुष्य फिरायला लागलं होतं माझं. पण तुम्ही काय केलं? हो मान्य आहे मला, झाली माझी चूक, मागितली मी माफी. तुझी एवढी मोठी शिक्षा देतेस तुला, इतका अविश्वास. तुला असं वाटतं ना बुवांना मी गायब केलंय, त्यांच्या अशा निघून जाण्यामागे माझा हात आहे. ठीक आहे, आता मी स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि तुला फक्त मी एवढंच सांगेन की सॉरी सर. पण आता माझ्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही. तुम्हाला काय करायचंय ना ते तुम्ही करा. आता मला माझ्या बुवांना शोधायचं. राणी थांब. राणी माझं ऐकल्याशिवाय जाऊ नकोस, मला बोलायचंय तुझ्याशी. राणी